तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे। प्रत्येक गोष्ट वेगळी आहे। राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत। त्यांना जर वाटले की या प्रकरणात काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील, असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे। SIT नेमण्यात आली आहे। निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे। वाल्मिक कराड याच्यासह आरोपींना मोक्का लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे। वाल्मिक कराड याला देखील 302च्या गुन्ह्यात घेतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। ते रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाविषयी भाष्य केलं। उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु मनोज जरांगे यांनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण केल्या आहेत। 1800 विद्यार्थ्यांनी केंद्राच्या EWS सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे। केंद्रात EWS आहे, पण महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर EWS मध्ये राहता येत नाही। परंतु असं असलं तरी त्या विद्यार्थ्यांना या वर्षापुरतं केंद्राचं EWS सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिला आहे। त्यामुळे आता मागणी मांडा, चर्चा करा, मार्ग निघेल। मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येणं सुरू केलं पाहिजे, तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चेला आलं पाहिजे। येताना कायदेशीर बाजू माहिती असणारी लोक आणली पाहिजे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे। पण धनंजय मुंडेच्या बाबतीत होत नाही एवढं मोठं प्रत्येक गोष्ट वेगळी आहे। प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत। त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील। परंतु अजूनही पोलीस यंत्रणा, आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही, म्हणजे अगदी SIT नेमण्यापासून, निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यापासून, या सगळ्यांना मोका लावण्यापासून, वाल्मिक ज्याला मोका लावण्यापासून, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक टप्पा चालला आहे ना पुढे, काय असमाधानकारक आहे। त्यामुळे करतील ना। माझं असं मत आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यावेळेला वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती जी इन्क्वायरी आहे ती हॅम्पर होते। माझी विनंती। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।